खरं सांगायला गेलं तर उन्हामध्ये कोणीच ट्रेक करत नाही. उन्हाळा येतोय आणि आता उन्हाळ्यामध्ये ट्रेक करायचे का नाही हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. नमस्कार, मी स्नेहल गिरडे, तुमची ट्रेक एक्सपर्ट. सगळ्यात चांगले ट्रेक हे उन्हाळ्यात होतात. का बरं? कारण उन्हाळ्यामध्ये वातावरण स्वच्छ असतं, दूरदूरचा प्रदेश क्लिअर असतो, रेंजेस छान दिसतात. एखाद्या किल्ल्यावरून दुसरीकडे लांबवर पसरलेले इतर किल्ले अत्यंत स्पष्टपणे दिसतात आणि खऱ्या अर्थाने सह्याद्री किती दूरवर पसरला आहे याचा आपल्याला अंदाज येतो पावसाळ्याच्या कम्पेअरमध्ये. इतकंच नाही तर उन्हाळ्यामध्ये ट्रेक अवघड का जातात? असं एक तर वातावरण, पण जर तुम्ही वातावरणाशी मिळते जुळते असे एक व्यवस्थित पोशाख केला, कपडे घातले, टॉप टू बॉटम स्वतःला व्यवस्थित झाकून घेतलं, कपडे व्यवस्थित घेतले, तर खऱ्या अर्थाने तुम्ही उन्हाळ्यामध्ये देखील उन्हाळ्याच्या ट्रेकचा खूप उत्तम आनंद घेऊ शकता. आत्ता साधारण 11:30 वाजलेत. उन्हामध्येच आम्ही ट्रेक करतोय, पण टॉप टू बॉटम व्यवस्थित पेहराव असल्यामुळे कुठेही ऊन जाणवत नाही आणि उन्हाचा त्रास होत नाही. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, उन्हाळ्यामध्ये ट्रेक करणं अवघड नाही आहे. उन्हाळ्यामध्ये योग्य काळजी घेऊन ट्रेक केले तर प्रत्येक ट्रेक हा तेवढाच आनंददायी असणार आहे जो तुम्ही पावसाळ्यामध्ये एन्जॉय करता. तर कधीही वातावरण काही असो, सह्याद्रीमध्ये कायम ट्रेक करत राहा. अशा छोट्या छोट्या माउंटेनिअरिंगच्या ट्रिपसाठी मला फॉलो करा. तुमची ट्रेक एक्सपर्ट स्नेहल गिरडे, gtribe.in. थँक्यू.